हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग अगेन आणि व्हेरी गुड मॉर्निंग. तर हा ब्लॉग ना सॅटर्डेचा आहे. तर मी बघितला असेल माझा शॉर्ट व्हिडिओमध्ये मी ॲक्च्युअली टाकलेला आहे, तर त्याचा मी फुल ब्लॉग टाकत आहे. आणि आता मी मस्तपैकी रेडी होत आहे. मी मस्तपैकी ड्रेस घातलेला आहे, हा पण मी घरी शिवलेला आहे. त्याचे हात वगैरे इतके छान आहेत, म्हणजे मला एकदम कम्फर्टेबल एकदम मस्त वाटत आहेत. एकदम कॉटसेट टाईप वाटतो ड्रेस हा, त्यामुळे मी हा घातलेला आहे. आणि मी तुम्हाला माहिती आहे मी कुठे गेले होते. शॉर्ट व्हिडिओ जर कोणी पाहिला असेल तर त्यांना माहिती असेल. त्यासाठी मी रेडी होत होते. मी माझं स्किन केअर वगैरे सगळं करून घेतलं होतं. आंघोळ केल्यानंतर सगळं केलं. डाळ्या वाटतो मला अदरवाईज कुठेच नाही वाटत. तर मम्मी माझ्यापाशी येऊन आता 1 वीक झाला होता. मग बाहेर फिरायचा प्लॅन केला आणि सॅटर्डेला तर आम्ही बाहेरच होतो दिवसभर. पूर्ण रात्री मी घरी आलो होतो आणि संडेला पण थोड्या वेळ घरातली साफसफाई वगैरे केली की क्लिनिक वगैरे होतं ते केलं. कारण का मम्मी होती सोबत म्हणून मी खूप सारं काम काढलं होतं. मला जरा थोडेसे बेड वगैरे क्लीन करायचं होतं ते काढलं होतं. नंतर आम्ही संध्याकाळी परत फिरायला गेलो होतो. त्यामुळे मला काही एडिटिंगला वेळ नव्हता भेटला. शॉर्ट व्हिडिओज एडिट करायला लई वेळ लागत नाही आणि मी हा पण जास्त व्हिडिओ एडिट करत नाही, जसं आहे तसंच टाकलं. त्याच ते थोडं व्हॉईस पण मी तेच टाकणार आहे जे ओरिजिनल आहे ते. कारण का मला तुम्हाला दाखवायचं आहे ॲक्च्युली मी कसा व्हिडिओ वगैरे बनवते तसं, त्यासाठी मी तसंच टाकले आहे. थोडंसं मी त्यामध्ये थोडंसं व्हॉइस ओव्हर केलं आहे, बाकी काही. चला तर पहिलं आता रेडी होऊया. तर मी आज ना मस्तपैकी जास्त मेकअप नाही करणार आहे, कारण का बाहेर उन्हामध्ये पण फिरायचं आहे. पण मला मेकअप लुक पण पाहिजे. आणि मी ज्यावेळेस ऑफिसला जाते ना त्यावेळेस पण मी हाच यूज करते सनस्क्रीन. ॲक्च्युली हे टिंटेड सनस्क्रीन आहे आणि याच्यामध्ये असं फाउंडेशन इफेक्ट येतो, ग्लो येतो चेहऱ्यावरती, त्यामुळे मी हा लावते. आणि तुम्ही जर असं कॉलेज गोईंग असाल किंवा ऑफिस गोईंग असाल आणि लवकर उरकायचं असेल ना तर हे तुम्ही यूज करू शकता. मी खूप दिवसापासून यूज करते आणि खूप छान वाटतं मला हे यूज केल्यानंतर. दिवसभर मला काहीच असं चेहऱ्यावर वाटत नाही, जड वाटत नाही आणि सेफ पण राहतं. म्हणजे सेफ्टी विथ ब्युटी असं असतं ना, तसं काही हा पॅक आहे, त्यामुळे मला खूप आवडतो. ते मम्मी मला आहे ना सांगत होते माझ्या छोटे पिंपल्स आले आहेत. ॲक्च्युली मला ते लागत नाही आहेत, पण आता माझे डेट जवळ आले आहे हे POSची, त्यामुळे त्याच्या आत वगैरे मला थोडे यायला लागतात आणि हे नॉर्मल आहेत आणि हे जातात पण आपोआप. मी त्यांना हात वगैरे काहीच लावत नाही, त्यामुळे ते आपोआप बसतात. पण मम्मीला जास्तच काळजी आहे माझी चेहऱ्यावर वगैरे, कारण का त्याला आवडत नाहीत फोड्या वगैरे आलेल्या. आणि माझ्या युजली येत नाहीत चेहऱ्यावर फोड्या वगैरे. ते खूप छान आहे, कारण का मला स्किन खूप घाम वगैरे येतो, त्यामुळे सगळं बाहेर पडून जातं असं माझ्या मम्मीचं म्हणणं आहे. त्यामुळं मग मस्त होतं. आता मी मस्तपैकी फेसवरती सनस्क्रीन वगैरे मेकअप वगैरे झालेला आहे. मी एवढाच मेकअप करणार आहे पण खूप छान वाटतो एवढासुद्धा. आणि थोडंसं पावडर आणि लिपस्टिक. का हो किती वाजतात किती नाही ते तर राहायचं त्याला लावायचं का? लावलंच का? तो काय लावलंस? ते लिपस्टिक आणि क्रीम काय लावलीस? ते पावडर लावलं की पांढरं ते पावडर ते ना, हां ते दुसरं ते लावलंस ते मी चेक केलं लावलं चांगलं एवढं ते दिसत नाही. इथे मी मम्मीलाही रेडी व्हायला लावत होते, पण ॲक्च्युली तिने ऑलरेडी रेडी झालेली आहे. माझ्यापेक्षा माझी मम्मी जास्त काळजी घेते तिच्या मेकअपची वगैरे काळजी. तिला छान दिसायला आवडतं, ती करते पण माझ्यापेक्षा जास्त तिला आवड आहे. आणि माझे डोळे थोडेसे सुजलेले दिसतात येते, कारण का मी खूप लवकर उठले. आज शनिवार आहे तरी सॅटर्डेची झोप लागतेच लागते. आमचं असं ठरलेलंच आहे की 2 दिवस सुट्ट्या असल्या की झोप चेहरा वगैरे सगळं चांगलं दिसतं. पण सॅटर्डेला थोडंही आम्ही काम वगैरे काही केलं ना की लगेच चेहऱ्यावर दिसून येतं. पण आज बाहेर जायचं होतं म्हणून उठले होते लवकर, पण अजूनही उशीर झाला आहे आम्हाला जायला. अजून लवकर उठायचं होतं, पण दोघेही लवकर उठलो नाही थंडीमुळं. म्हणजे ठीक आहे जाऊया, उशिरा तर उशिरा. तर मला हा ना लिप लायनर इतका आवडतो ना की मी त्याच्यासोबत आहे ना मी खूप सारे एक्सपेरिमेंट करते. मी डोळ्यांवरती लावते, शेवटी गालावरती पण कधी लावते, कारण त्याचा शेड मला आवडतो आणि त्याचं टेक्स्चर पण खूप छान आहे, मला खूप आवडतं. मी बस आता आणि त्यामध्ये आता मी लिप ऑइल पण यूज करणार आहे. खूप छान वाटतं असं लावल्यानंतर. आता फोनमध्ये तुम्हाला दिसत नसेल पण रिअलमध्ये असं बघितलं ना खूप छान दिसतं, त्यामुळे मी हे लावत राहते सारखं. मला ब्लश आवडतो पण जास्त आवडत नाही. माझ्या चेहऱ्यावर जास्त मेकअप मला आवडत नाही. माझी मम्मी म्हणते की विदाऊट मेकअप मी जास्त चांगली वाटते, त्यामुळे मला
तसं छान वाटतं. तुम्ही पण सांगा कसं वाटतं मेकअप आणि विदाऊट मेकअप माझ्यावर. आता मी मस्तपैकी रेडी वगैरे होऊन ना मी कंप्लीट 8 वाजता आम्ही निघालो होतो घरून. रिक्षा केली होती डायरेक्टली स्वारगेटला जायला आणि स्वारगेटहून डायरेक्ट बस पकडणार होतो. आणि बसमध्ये पण लगेचच भेटली बस नशिबाने आणि बसमध्ये जागा पण भेटली. वाटलं नव्हतं की आज म्हणजे जागा वगैरे भेटेल, खूप गर्दी असेल, पण इथे ॲक्च्युली गर्दी नव्हती बसमध्ये. पण तिथे गेल्यानंतर आलं ॲक्च्युली खूप जास्त गर्दी. 2 दिवस अगोदर सगळेजण तिकडे गेलेले असतात किंवा आज पण जातात, पण त्यासोबत पायवारी करतात अर्ध्यातून, त्यामुळे जास्त गर्दी नव्हती. त्यानंतर आम्ही पण पायवारीच केली. आम्हाला खूप लांब उतरवलं होतं बसमध्ये आणि मग त्यामुळे आम्ही खूप जास्त चाललो पण आणि थोड्या वेळ आम्ही चुकलो पण ॲक्च्युली, कारण का मी खूप दिवसानंतर इकडे आले होते आणि खूप 1 वर्षानंतर आले होते आणि 2 वर्ष झालं मी आतमध्ये पण नव्हते आले आणि रस्ता माझा चुकला असा की मला काही समजतच नव्हतं कुठं जायचं गर्दीमध्ये. पण त्यामुळं पण नंतर शेवटी जागेवर झालो आणि तर मस्तपैकी आम्ही पाय वगैरे धुतले, दर्शन केले, थोडंसं तिकडे आतमध्ये एक वेढा घातला, सगळ्यांच्या पालखीसोबत गेलो होतो ॲक्च्युली आम्ही. आणि याच्यामध्ये असंच असतं की कुठल्याही पालखीमध्ये घुसलं तरी ते लोक आपल्याला ॲक्सेप्ट करतात आणि त्यामध्ये आपण फिरलो जातो, त्यामुळे खूप छान वाटतं आल्यानंतर इथे. अशा प्रकारे आम्ही थोडंसं एन्जॉय केलं. नंतर इथे यात्रा होती, ते यात्रामध्ये फिरलो, थोडंसं शॉपिंग पण केलं. इथे सर्वजण आपापल्या वारीसोबत इथे होते. खूप छान वाटतं हे सगळं बघितल्यानंतर. आणि आमच्या गावचे पण लोक येतात, आमच्या घरचे पण येतात, त्यामुळं इथे आल्यानंतर आहे ना असं वाटतं की गावचेच लोक आहेत. त्यामुळे मी पण भेटले आज आमच्या घरच्या लोकांना आले होते, त्यामुळं मामाच्या घरी गेले होते. मामाच्या घरी ऑलरेडी सर्वजण येऊन थांबले होते वारी करून आणि नंतर या घरी आले. तर आजच्यासाठी एवढंच. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.